ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। दौंडमधील कला केंद्र गोळीबार प्रकरणात आमदार शंकर मांडेकरांच्या भावावर गुन्हा दाखल झालाय। चुकीचं काम केलं असेल तर त्याला सोडायचं नाही असं वक्तव्य आता आमदार मांडेकरांनी केलंय। आमदार मांडेकरांचा भाऊ हा बाळासाहेब मांडेकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तर पुणे जिल्ह्यातल्या दौंडमधील अंबिका कला केंद्र येथे गोळीबार झाला होता आणि आता या संदर्भात आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती। काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। पोलीस काय आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल झाला नव्हता, कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता। मला माहीतच नव्हतं, मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी आहेत ते जर चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही, किंवा कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून गुन्हा दाखल करू नका। 21 तारखेला हा गुन्हा घडलाय। 21 तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही। 24 म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय। बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं। अजिबात नाही, आम्हालाच माहित नाही, कुणालाच माहित नाही, त्यांनाच माहित काय घडलं ते। ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला विषय घडलेला। पोलीस केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाले? मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, एवढंच मला सांगितलं। त्यांच्याकडे गन कसं काय आली? दादांशी काय बोलणं झालं कधी? नाही, ह्या विषयावर नाही। बंदूक कसं काय आली सर त्यांच्याकडे? नाही सांग, बंदूक कसं काय आली त्यांच्याकडे? काय हजर झाले की अटक झाली? नाही, आम्ही हजर मला सांगितलं, मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जाऊ, जे कोण आपले अधिकारी असेल त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा, आणि ते हजर झाले। तुम्ही माहिती घेतली का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घटना घडली, कधी घडली? माझ्या मतदारसंघात घडलेलीच नाही। घटनेबद्दल माहिती घेतली का घटनेची? पुढची बातमी बघूया। दिल्लीत सरसंघ चालकांनी मुस्लिम धर्मगुरूंशी जी बैठक बोलावली होती ती आता संपली आहे। 70 धर्मगुरू